हाँ है, और इस बार अपॉर्चुनिटी आ रही है सांगली में। इंट्रोड्यूसिंग शाहपुर जी कॉलोनीज 1000 एकड़ वनहा टाउनशिप प्राउडली प्रेजेंटेड बाय राज एंड सन्स रियल्टी, नेचर इंस्पायर्ड लाइफस्टाइल, प्रीमियम होम्स और पुणे के फ्यूचर कॉरिडोर की एक एक्साइटमेंट इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी। अब उसका एक्सक्लूसिव प्रीव्यू और बुकिंग इवेंट हो रहा है सांगली में, होटल ग्रेट मराठा, 16 अगस्त 11 AM to 8 PM। प्रोजेक्ट को पर्सनली एक्सप्लोर करें, एक्सपर्ट के साथ बात कीजिए और एक्सक्लूसिव अपॉर्चुनिटी को मिस मत कीजिए। सीट्स आर लिमिटेड, तो सांगली पुणे की नेक्स्ट बिग इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी को मिस मत कीजिए। शक्तिपीठ महामार्ग करवीर तालुका संघर्ष समिती यांची करवीर तालुक्यातील 18 गावातील बाधित शेतकऱ्यांची शेतजमीन शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवणारी मुकुंद पाटील बहिरेश्वर गावचे माजी सरपंच श्री सूर्यकांत धंडे, अमर पाटील, पंढरी काशीद, सरदार पाटील, कृष्णा साबळे, भगवान पाटील, वाकरे नामदेव यादव, युवराज देसाई, गोकुळ कांबळे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुका 18 गावासहित बाधित शेतकऱ्यांची शेतजमीन शक्तिपीठ महामार्गाला कोणत्याही प्रकारे देणार नसल्याचं या बैठकीत सांगितलं। शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे यांनी सांगितलं, शक्तिपीठ महामार्ग होत असेल तर आम्ही तो हाणून पाडू आणि मोजणी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांना 1 गुंठाही करवीर तालुक्यासह 18 गावातील जमीन मोजणी करून देणार नाही व मोजणी अधिकाऱ्यांना उसाच्या दांडक्याने फोडून काढणार असं त्यांनी सांगितलं। युवराज देसाई यांनी सांगितलं, जमीन आमच्या हक्काची असताना शासनाने कोणत्याही प्रकारचा आम्हा शेतकऱ्यांवरती अन्याय करू नये। भगवान पाटील, वाकरे, नामदेव यादव, गणेशवाडी यांनी आम्हा शेतकऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत शेतजमिनीची मोजणी करून देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना शेतकरी संघटनेचे आणि दूध उत्पादक संघटनेचे ज्योतिराम घोडके वडणगे यांनी सांगितलं, माननीय जिल्हाधिकारी, प्रांत मोजणी अधिकारी यांना आम्ही आमच्या शक्तिपीठ महामार्ग करवीर तालुका संघर्ष समिती यांच्या वतीने निवेदन दिलेले आहेत आणि यापुढेही माननीय मुख्यमंत्री महोदय यांनाही निवेदन शक्तिपीठ महामार्गाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। रक्ताचा सडा पडला तरी चालेल, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असे युवराज देसाई वडणगे यांनी सांगितलं। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी माझगाव प्रतिनिधी अनिल जाधव।